पुढची एक महत्त्वाची अपडेट राजकीय गोटातून दिल्लीमध्ये शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी युवक आघाडीची बैठक पार पडलेली आहे। आपला पक्ष सत्तेत जाणार या केवळ अफवा असल्याची चर्चा या बैठकीत झाली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडी म्हणून लढवणार या भूमिकेची सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। दिल्लीमध्ये खरं तर ही बैठक होती आणि ती बैठक आता संपलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या आपल्या सोबत आहेत। आवेश, दिल्लीमध्ये शरद पवारांकडून ही महत्त्वाची बैठक जी सुरू होती ती आता बैठक पार पडलेली आहे। नेमक्या कोणत्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली आहे? मुंबईत ही बैठक होती, वायवी इथं बैठक होती, शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक होती, महाराष्ट्र जेवढे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीत बैठक होती। गेल्या 2 दिवसात 2 गोष्टी सर्वात मोठ्या चर्चेत होत्या की विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदल होणार होते, तसेच जे कार्यकारिणी आहेत ते सुद्धा बदलणार होती। त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत चर्चा झाली आणि येणाऱ्या 15 दिवसात सर्व फेरबदल करणार, म्हणजे प्रदेशाध्यक्ष पद जे जयंत पाटील 2 टर्मपासून जयंत पाटील सर्वात म्हणजे जो 5 वर्षाचा घटना असते त्या घटनात पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदाला एक हे राहते कार्यकाल, तो कार्यकाल संपवून सुद्धा जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते। त्या जागी आता नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची तयारी लागलेली आहे। दुसरीकडे 2 दिवसापासून चर्चा होती की शरद पवार राष्ट्रवादी हे एनडीए मध्ये सामील होणार अशी चर्चा होत्या। त्यावर आज बैठकीत शरद पवार यांनी उत्तर दिलं, आपण सत्तेत जाणार नाही, हे नुसते अफवा आहेत आणि आपण आगामी जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्यावर आपली मवियासोबत जाणार, असं सुद्धा शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। हो, नक्कीच आवेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।